त्यासाठी ईश्वराची परावाचित सामर्थ्य कार्यरूप आहे. वैखरी वाचा ही बोलण्यासाठी आहे. तुम्ही आम्ही एकमेकाला वैखरी वाचित बोलू शकतो, परंतु वैखरी वाचेद्वारे ईश्वराच्या जे काही संभवनिक कार्य वर्ततात ज्ञान शक्तीच्या माध्यमातून ते वर्तू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला परमेश्वराच्या निर्गुण शास्त्राची आवश्यकता आहे. ते निर्गुण शास्त्र जे परमेश्वराच्या श्रीमुखातून निघालेले शब्द असतात. आपण आपल्या स्मृतीस्थळ अवलोकन जर केलं तर लक्षात येईल की ज्यावेळेला कवीश्वर व्यासांचे आदिल गुरु केशवाचार्य हे संविधान करतात, भट्टोबासांपाशी येतात आणि मग त्यावेळेला कवीश्वर व्यास त्यांना म्हणतात आचार्यांना की आता हे सुद्धा आपल्या ईश्वर मार्गाकडे वळण्याच्या वाटचालीवर आहेत. आता यांना काहीतरी तुम्ही विशेष प्रकारचं निरूपण करा. आणि मग त्यावेळेला भट्टोबास त्यांना महावाक्य निर्वचन सांगतात आणि त्यांना त्यामधून बोध होतो. अर्थातच ज्या शब्दामध्ये काही परमेश्वराचं पराकार्य वर्तणार